परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भीम प्रेरणा मित्रमंडळाच्या वतीने विचारांची जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवन चरित्रावर प्रश्न उत्तर लिहिण्याची परीक्षा घेण्यात आली। ज्या महिलांनी अचूक उत्तरे दिली अशा पहिल्या 5 महिलांना आकर्षित बक्षिसं देण्यात आली। तसेच उर्वरित सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू सन्मान करण्यात आल्या। जाणून घेऊयात या सगळ्या मंडळाच्या कार्यक्रमाच्या एकत्रित प्रतिक्रिया। भीम प्रेरणा मित्रमंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारांची जयंती साजरी करण्यात आली। या विचारांच्या जयंतीमध्ये महिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला। या विचारांच्या जयंतीचा उद्देश हाच आहे की जे महापुरुषांचे विचार आहेत ते आपल्या समाजापर्यंत पोहोचले पाहिजे आणि अशी जयंती आम्ही दरवर्षी साजरी करू असा आम्ही निश्चित करतो। जय भीम। आज भीम प्रेरणा मित्रमंडळाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 133वी साजरी करत असताना महिला मंडळांना प्रश्न मंच निर्माण केला। त्या प्रश्नमंचामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र व भगवान दिलेल्या काही सांघिक गोष्टी त्याच्यासाठी प्रश्न निर्माण करत असताना बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये आणि बोधांच्या चालीरीतीप्रमाणे जे काही त्यांच्या शिकवणीप्रमाणे जे काही प्रश्न मंच मंडळ निर्माण केले त्या निर्माण करत असताना त्यांना एक बऱ्याचशा महिला मंडळाने या ठिकाणी भाग घेतला। जवळपास 40-40 त्यापैकी आणि क्रमांक 1 ते 5 पर्यंत काढून त्यांना बरेचसे निर्माण दिलं। त्यांना एक पैठणी साडी क्रमांकाच्या महिलांना देण्यात आली। असंच पुढील वाटचालीसाठी या भीम प्रेरणा मित्रमंडळाने सतत कार्यरत राहावं ही अपेक्षा ठेवून मी भीम प्रेरणाच्या सर्व कार्यकारिणीला त्याचप्रमाणे या संस्थेच्या अध्यक्षांना प्रवीण यांना मी आणि त्यांच्या टीमला मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि असेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय ठिकाणी भीम प्रेरणा मित्रमंडळातर्फे महिलांसाठी जो प्रश्नोत्तराचा कार्यक्रम मान्य केला होता। बाबासाहेब म्हणतात की शिका संगती वाचण्याची करा या नीतीप्रमाणे त्या ठिकाणी सर्व महिलांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवली आणि त्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करून मनोबल वाढवले। तर अशा प्रकारे या संस्थेने मुलांनी जो उपक्रम साजरा केला त्याला आमच्या शुभेच्छा।